थोडक्यात बोललो आपण. आज सकाळी हा पॅक झालता, पॅक केला गेला या. आणि या ठिकाणी या एकदा आपण फोटो घेऊ. आणि हे जे ठिकाण आहे ते म्हणजे सातारा बॉम्बे रेस्टॉरंट या ठिकाणी. तर तुमचं मनापासून धन्यवाद. थोडक्यात बोललो आपण. नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी व्हिडिओ काढण्याचं एकच कारण की इथं रस्ता जाम केलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता. तर हा जो पवई नाक्यावरून रस्ता येतोय हा थेट या ठिकाणी वाडेफाटा या ठिकाणी कोरेगाव आणि तिकुंड येणारा हा जो आहे तो थेट असा पुन्हा पवई नाक्यावरती जातो या. तर हा जो रस्ता बंद करण्यामागचं काय कारण आहे आपण जाणून घेणार या. नमस्ते. तर आपण जाणून घेणार आहे की हा रस्ता कशासाठी बंद केलाय, काय सांगाल? ट्रॅफिक होतंय म्हणून केलेला आहे दादा. ट्रॅफिक बंद होतंय. खाल्ले तर हे जे खाणलंय ते म्हणतात इकडे, तर ते भरपूर लांब आहे मित्रांनो. इथं तुम्ही पाहू शकता. मग खाणलंय तर मग तेच रस्ता या मार्गे तिकडं जातो या. काय फक्त हा पॅचेस बंद आहे. मग ह्या पुलाखालनंच गाडी गेली तर काय होईल? तिकडं तर जातात, तिकुंड तर गाड्या जातातच की सगळ्या, आहे का? ह्या गाड्या सगळ्या तिकडं जातातच, मोठ्या असू द्या बारक्या असू द्या तिकडं जातातच. पण ह्या पुलाखालनंच का जायला नको? तर मित्रांनो ह्यांच्याकडे पण कारण नाही आहे सांगण्यासारखं की बाबा ह्या पद्धतीमुळे. फक्त ते म्हणतात की आमच्या साहेबांनी सांगितलं आणि त्यामुळं मी करतो या. फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याच्यामुळं करतात ते, असं म्हणणं आहे त्यांचं. बरोबर ना दादा?